आता सुरू झालाय. हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केंगले सर आपलं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक स्वागत करतो. आज गुरुपौर्णिमा या निमित्ताने ज्या ज्ञात अज्ञात गुरुजनांनी मला माझ्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन केलं, मला घडवलं, मला ज्ञानाची शिदोर देऊन या समाजामध्ये उभं केलं, अशा माझ्या ज्ञात अज्ञात सर्व गुरुजनांना मी वंदन करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2020 आणि 21मध्ये कोरोनाच्या महामारीमुळं आज आपण हे वर्ष तसं सुरू करू शकलो नाही, परंतु शाळा बंद मात्र शिक्षण चालू, शाळा बंद मात्र शिक्षण चालू, अशी ही संकल्पना आहे. तर या माध्यमातून या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जरी शाळा बंद असल्या, जरी या कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जग थांबलं असलं, तरी आपल्याला थांबायचं नाही. एकच सांगतो, थांबला तो संपला, कायदा पाळा गतीचा, असं एका कवीनं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण गती बरोबर पुढे जायला शिकलं पाहिजे. आधुनिक युगाच्या या तंत्रज्ञानामध्ये आपण हे तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे, अपडेट आपण स्वतःला केलं पाहिजे, तरच आपण इथून पुढच्या भविष्यामध्ये आपण टिकू शकू, असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये 10वीचं वर्ष हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि या 10वीच्या वर्षामध्ये पालक, विद्यार्थी, शिक्षक हे अहोरात्र मेहनत घेत असतात, कष्ट करत असतात आपल्या विद्यार्थ्यांसाठी. शाळा आपल्या शाळेचा निकाल चांगला लागण्यासाठी झटत असते. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटत असतात की माझा विषयाचा निकाल चांगला लागला पाहिजे, विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवण्यासाठी झटत असतात. आणि अशा प्रकारे संपूर्ण समाजामध्ये 10वीचं जे वर्ष आहे याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी आज आपण या इतिहासाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, इतिहास ही संकल्पना अशी आहे की इतिहासाकडे आज पालकांचा, समाजाचा दृष्टिकोन जो आहे तो पाहण्याचा थोडासा बदललेला आहे. की काही पालकांना वाटतं की सोशलॉजी हा विषय घेऊन काय करायचे मुलांनी पुढे भविष्यामध्ये, त्याला पुढे स्कोप आहे. तर असं मुळीच नाहीये. तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला इतिहास माहीत असला तर आपण इतिहास निर्माण करू शकतो. आणि म्हणून इतिहास हा विषय आपण निवडावा आणि भविष्यामध्ये त्याला खूप मोठं स्कोप आहे. याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये या विषयाला खूप मोठं याच्यावरती प्रश्न विचारले जातात. सोशलॉजी या विषयावरती इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या संपूर्ण विषयांचं मोठं योगदान त्यामध्ये आहे. UPSC, MPSC आणि अर्थात कुठल्याही स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये याच्यावरती 50% जे प्रश्न ते विचारले गेलेले असतात. आणि म्हणून इतिहास विषय हा जो विषय आहे हा आपल्याला जगायचं कसं हे शिकवतो. आपल्याला इतिहासातून प्रेरणा मिळत असतात. आपल्या पूर्वजांनी जे पराक्रम केलेले आहेत त्याचा आदर्श आपण घेऊन पुढे जात असतो. आणि म्हणून या ठिकाणी इतिहास विषय हा आपण आत्मसात करणं अतिशय गरजेचं आहे, कारण तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बळ देत असतो, मार्गदर्शन करत असतो, भविष्यकाळासाठी तो दिशादर्शक ठरत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा अभ्यासक्रम हा या ठिकाणी अपग्रेड झालेला आहे. आणि बदललेला जो अभ्यासक्रम आहे तो बदललेला अभ्यासक्रम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने, बालभारतीने तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. की विद्यार्थ्यांना एका प्राचीन घटनेकडून आधुनिकतेकडे त्यांना घेऊन आलेले आहेत. इतिहासाच्या माध्यमातून कला, खेळ, त्याचबरोबर इतिहासाच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधी असतील, तर अशा या चांगल्या घटकांचं या पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी समावेश केल्यामुळं मला अतिशय आनंद होतोय आपल्यासमोर या ठिकाणी हे सगळं सांगत असताना. तर आता आपण थोडंसं या इतिहास या संकल्पनेकडे आपण जाऊया. इतिहास म्हणजे इति अधिक ह, असे हे घडले, असा त्याचा अर्थ आहे इतिहासाचा. आणि इंग्रजीमध्ये याला हिस्ट्री असं आपण म्हणतो. तर हिस्ट्री म्हणजे सत्याचा शोध. हिस्ट्री म्हणजे काय? सत्याचा शोध. तर अशा पद्धतीने त्याचा अर्थ हा इतिहासकारांनी त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आज आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिला जो पाठ आहे, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, या पाठाकडे मी तुम्हाला आज घेऊन जातोय. तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण हा पाठ व्यवस्थित ऐकायचंय आणि आत्मसात करून घ्यायचंय. तर प्रास्ताविकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, इतिहास लेखन म्हणजे काय, पाश्चात्य परंपरा आणि इतिहास लेखन अशा ह्या दोन संकल्पना या ठिकाणी आहेत. म्हणजे पाश्चात्य म्हणजे पाश्चिमात्य, युरोपियन देश, तिथं कशा पद्धतीने इतिहास लेखनाला सुरुवात झाली. आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रबोधन जे आहे ते 15व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये प्रबोधनाला सुरुवात झालेली होती. आणि तिथे इतिहासकारांनी ज्या काही घटना घडून गेलेल्या होत्या त्या लिहून ठेवलेल्या होत्या.
आणि म्हणून त्यांनी जे काय काय लिहिलं, कशा पद्धतीने इतिहास लेखनाला चालना दिली, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. तर इतिहास लेखन पाश्चात्य परंपरामध्ये, प्रास्ताविकेमध्ये याचा सर्वात प्रथम पहा, गतकाळामध्ये घडून गेलेल्या, गतकाळ म्हणजे भूतकाळामध्ये, गतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. त्याचबरोबर वैज्ञानिक ज्ञानशाखांच्या माध्यमातून प्रायोगिक पद्धती व निरीक्षण या पद्धतीने घटनांच्या सर्वकालिक व सार्वत्रिक नियम मांडून ते सिद्ध करता येतात. बघा, वैज्ञानिक ज्ञानशाखांच्या माध्यमातून प्रयोग पद्धती, जसं आपण विज्ञानामध्ये प्रयोग पद्धतीचा वापर करून तुम्ही प्रयोगशाळेमध्ये पाणी कसं तयार होतं, H2O बरोबर पाणी, वॉटर, म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा 1 थेंब तयार होतो, हे आपण प्रयोगशाळेमध्ये सिद्ध करतो. तसं इतिहासामध्ये असं आपल्याला सिद्ध करता येतं का? तर नक्कीच आपल्याला सिद्ध करता येतं. म्हणजे घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्या सिद्ध कराव्या लागतात, त्याला पुरावे द्यावे लागतात, तरच तो इतिहास ग्राह्य धरला जातो किंवा तरच ती घटना ग्राह्य धरली जाते. म्हणजेच इथं इतिहासाला सुद्धा अशा पुराव्यांची गरज आहे, अशा तर्काची गरज आहे की त्याला आपण इतिहास समजू. तर या ठिकाणी निरीक्षण या पद्धतीने घटनांच्या संदर्भातील, बघा, वैज्ञानिक ज्ञान शाखांच्या माध्यमातून प्रायोगिक पद्धती व निरीक्षण या पद्धतीनं घटनांच्या संदर्भातील सर्वकालिक व सार्वत्रिक नियमांनुसार नियम मांडून ते सिद्ध करता येतात. इतिहास लेखनामध्ये प्रायोगिक पद्धत, बघा, इतिहास लेखनामध्ये प्रायोगिक पद्धत, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसतं. आता या ठिकाणी इतिहास लेखनामध्ये प्रायोगिक पद्धत किंवा निरीक्षण पद्धत यांचा या पद्धतींचा अवलंब करणे शक्य नाही, कारण ज्या काही घटना आहेत त्या घडून गेलेल्या घटना असतात आणि तिथं आपण प्रत्यक्ष नसतो. म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केलेला आहे, तर त्या ठिकाणी त्या कालखंडाला आता खूप वर्ष झालेली आहेत आणि त्या घटनेच्या वेळेस आपण तिथं असत नाहीयेत. आणि मग हे कशावरून आपण सिद्ध करतो की हे सगळ्या गोष्टी, तर त्याला मग लेखी दस्तऐवज असतील, कागदपत्र असतील, याचा पुरावा आपण वापरतो, त्याचं संशोधन आपण करतो आणि अशा प्रकारे मग तो त्या ठिकाणी इतिहासाला त्याला हे द्यावं लागतं बा, सिद्ध करावं लागतं, तर तो मग इतिहास मानला जातो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी इतिहास लेखनामध्ये प्रायोगिक पद्धत, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य होत नाही. हा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी येऊ शकतो, कारण त्या घटना घडून गेलेल्या असतात आणि प्रत्यक्षात तिथं आपण त्या घटनांचं निरीक्षण करण्यासाठी उपलब्ध असत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी या पद्धतीचं तिथं अवलंब करणे शक्य नसतं बा. इतिहास संशोधनामध्ये ऐतिहासिक दस्तऐवज, मग काय महत्त्वाचं आहे, तर इतिहास संशोधनामध्ये ऐतिहासिक दस्तऐवज, भाषा, लिपी तसेच त्यांचे आकलन, वाचन करण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते बा. तज्ज्ञ लोक, त्या काळातील भाषा, लिपी, अक्षर यांचं वाचन करणाऱ्या तज्ज्ञ लोकांची आवश्यकता असते. यासाठी मग अक्षरवटिका म्हणजे अक्षरांचं वळण कसं आहे, भाषा शैली, कागद निर्मितीचा कालखंड, कागदाचा प्रकार, निर्मितीचा कालखंड, कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांचा त्या ठिकाणी उपयोग होतो. म्हणजे जो कागद वापरलेला आहे तो कागद कोणत्या काळातला आहे, त्याचा प्रकार कोणता आहे, त्याचबरोबर त्याच्यावरती कोणती मुद्रा अधिकारदर्शक उमटवलेली आहे. जसं आज आपण स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पाहत असताना त्यामध्ये येसूबाईंकडं जी शिक्के कट्यार होती, बाजू शिक्का होता, म्हणजे एक मुद्रा होती. आज आपण जसं हेडमास्टरचा शिक्का आहे ती मुद्रा उठवतो आणि त्याच्यावर सही घेतो, म्हणजेच अधिकारदर्शक ती मुद्रा आहे. मग ती कोणत्या काळातली आहे, कोणत्या राज्याची ती आहे, तर हा सगळा भाग त्या ठिकाणी आपल्याला पाहावा लागतो बा, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्याला संशोधन करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सहाय्यभूत होत असतात. तर यानंतरचा जो मुद्दा आहे, दुसरा मुद्दा, तो म्हणजे इतिहासाची मांडणी करत असताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे आपल्याला, तर यामध्ये उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. बघा, इतिहासाची मांडणी करत असताना उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे, म्हणजे जी काही उपलब्ध माहिती आहे आपल्याकडं, समजा बखर आहे, ताम्रपट आहे, विरगळ आहे, एखादा मूळलिपीतला कागद आहे, तर अशा उपलब्ध ऐतिहासिक माहितींचा आपण काय केलं पाहिजे, संदर्भ तपासलेले पाहिजे. संदर्भ कुठून घेतलेला आहे, कोणत्या ग्रंथामध्ये हा उल्लेख आलेला आहे, लेखक कोण आहे, कोणी लिहिलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून पाहिल्या पाहिजेत. तैलवानिक विश्लेषण, या सर्व गोष्टींचं आपल्याला तैलवानिक विश्लेषण करता आलं पाहिजे. त्यानंतर ऐतिहासिक घटना, स्थल, बघा, ऐतिहासिक घटना, स्थल, कालात्मक संदर्भ, अभ्यास पद्धती यांचं आपण आकलन केलं पाहिजे. त्याचबरोबर योग्य प्रश्नांची
मांडणी करणे, योग्य प्रश्नांची मांडणी म्हणजे जे काही घटना आपल्याला कळलेली आहे त्या संदर्भातील योग्य प्रश्नांची मांडणी आपण केली पाहिजे. इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन केलं पाहिजे. जी इतिहासाची साधनं आहेत म्हणजे अक्षरवटिका आहे, ग्रंथ आहेत, हे जे साधनं आहेत म्हणजे जे काही ताम्रपट आहे यांचं चिकित्सक आपण संशोधन केलं पाहिजे की हे खरं आहे का खोटे बाबा. अशा प्रकारे या ठिकाणी या इतिहासाची मांडणी करताना या सर्व साधनांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. त्यानंतर पुढे आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो. इतिहास संशोधनात साहेबूत ज्ञान शाखा कोणत्या. आपल्याला 2 मार्कासाठी प्रश्न येईल पहा की खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर याच्यासाठी हा प्रश्न येईल इतिहास संशोधनास साह्यभूत ज्ञान शाखा कोणत्या. तर पहिला घटक आहे पुरातत्व, अभिलेखागार, हस्तलिखित, पुराभिलेखागार, भाषा रचनाशास्त्र, अक्षरवटिकाशास्त्र, नकाशाशास्त्र आणि वंशावळी. अशा हे 8 घटक या ठिकाणी आपल्याला या इतिहास संशोधनात साहेबूत ठरणाऱ्या शाखा आहेत किंवा घटक आहेत. तर अशा पद्धतीने ते आपल्याला संकल्पना चित्रासाठी येऊ शकतं पहा. पुरातत्व, त्यानंतर अभिलेखागार, हस्तलिखित, पुराभिलेखागार, भाषा रचनाशास्त्र, अक्षरवटिकाशास्त्र, नकाशाशास्त्र आणि वंशावळी. तर यांचाही आपल्याला उपयोग या ठिकाणी होईल. आता विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला जायचंय इतिहास लेखन म्हणजे काय. पहिला प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जाईल तो म्हणजे इतिहास लेखन म्हणजे काय. तर याची संकल्पना बघा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते अशी मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय की इतिहास लेखन म्हणजे काय. तर इतिहासामध्ये उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते अशी मांडणी करणाऱ्या पद्धतीला इतिहास लेखन पद्धती असे म्हणतात. त्यानंतर इतिहासकारांच्या लेखनाची शैली निश्चित करण्याच्या गोष्टी कोणत्या. बघा इतिहासकारांच्या लेखनाची शैली निश्चित करणाऱ्या गोष्टी कोणत्या. 2 मार्कासाठी संकल्पना चित्र पूर्ण करा हा प्रश्न येईल. तर त्यामध्ये पहिला घटक आहे निवडलेल्या घटना. इतिहासकारांनी निवडलेली घटना कोणती आहे. त्यानंतर त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन कोणता होता. ह्या 2 गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अतिप्राचीन काळापासून वापरलेल्या इतिहास लेखन परंपरा. आता आपण पाठीमागे जाऊया जरा. अतिप्राचीन काळापासून वापरलेल्या इतिहासाच्या परंपरा कोणत्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की गुहा ज्या आहेत गुहाचित्र. तर आपल्याला याच्यामध्ये 9वीच्या अभ्यासामध्ये तुम्ही पाहिलेले भीमबेटका या ठिकाणी असणाऱ्या भीमबेटका या ठिकाणी गुहेमध्ये असणारं प्राण्यांचं चित्र, शिकारीसाठी एकत्र जमलेला तो समूह. तर अशा प्रकारे अतिप्राचीन काळापासून वापरलेल्या इतिहास लेखनातील ज्या परंपरा होत्या त्यामध्ये गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन केले जायचं. त्या काळात लेखन कला उपलब्ध नव्हती पण त्या काळातील मानवाने त्या गुहेमध्ये चित्राच्या माध्यमातून आपण आपला जो इतिहास आहे तो जिवंत ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर गुहाचित्रांद्वारे स्मृतींचं जतन केलेलं आहे. कहाण्यांचे गोष्टींचे कथन. बघा काही गोष्टी अशा आहेत त्या लिखित नाही आहेत पण त्या तोंडपाठ करून ठेवलेल्या आहेत त्या काळातील माणसाने. आपल्या घरामध्ये आजी असेल तर तिला एखादी जुनी गोष्ट तिला तोंडपाठ आहे पहा. तर अशा प्रकारे कहाण्या गोष्टींचं जतन कथन करून ठेवलेलं आहे. गीत म्हणजे गाणी असतील, पोवाड्यांचं गायन करून ठेवलेलं असतील, शाहीर असतील या मंडळीनं त्या काळात हे गीत पोवाड्यांचं गायन केलेलं आहे. आधुनिक काळामध्ये या परंपरांचा उपयोग केला जात नाही. मात्र आत्ताच्या या 21व्या शतकामधील आधुनिक काळामध्ये मात्र या पद्धतींचा आपण वापर करत नाही. हे आपण ध्यानात ठेवायचे. तर आधुनिक इतिहास लेखनामध्ये मग काय वापरलं जातं, कोणत्या पद्धतीने हा इतिहास लिहिला जातो किंवा कशा प्रकारे संशोधन केलं जातं. आधुनिक इतिहास लेखनाचा पद्धतीचा 4 प्रमुख वैशिष्ट्ये जे आहेत त्याकडे आपल्याला जायचं आहे. तर आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये कोणती असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तर याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे शास्त्रशुद्ध पद्धत. आधुनिक इतिहास लेखनाची पद्धती काय आहे, शास्त्रशुद्ध पद्धत आहे म्हणजे ही आधार आहे. दुसरा आहे सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी या ठिकाणी होते म्हणजे प्रश्नांची जी मांडणी आहे ती योग्य प्रकारे केली जाते. प्रश्न मानव केंद्रित असतात म्हणजे आधुनिक इतिहासामध्ये प्रश्न हे मानव केंद्रित होते. त्यानंतर तिसरा वैशिष्ट्य आहे या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्हता पुराव्यांचा आधार असतो. इतिहास मांडणी तर्क सुसंगत असते. बघा म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये की इतिहास हे मानव केंद्रित आहे. त्याचबरोबर जे प्रश्न विचारलेले आहेत किंवा जे प्रश्न विश्वासार्हता आहे, पुराव्यांचा आधार आहे आणि इतिहासाची मांडणी ही तर्क सुसंगत असते. त्यानंतर मानवाने भूतकाळामध्ये केलेल्या कृतींच्या आधारे
मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. म्हणजे भूतकाळामध्ये नेमका आपल्या माणसाने काय केलं, मानवाने काय केलं, आपल्या पूर्वजांनी काय केलं, त्याचा वेध या ठिकाणी घेतला जातो. म्हणजेच सांगायचा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराज असतील, आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, यांनी इतिहासामध्ये काय काय केलं, म्हणजे त्यांनी आपले जीवन कशा प्रकारे समाजासाठी आणलं, उपयोगात आणलं, किंवा समाजाला कसं वाहून घेतलेलं होतं, स्वातंत्र्यासाठी कसं योगदान दिलं, कशा त्या ठिकाणी ते इंग्रजांच्या सत्तेच्या विरोधामध्ये लढले. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं करत असताना कशा प्रकारे गनिमी काव्याचा वापर करून या मोगली सत्तेला किंवा इंग्रजांना सळुकी पळून करून सोडलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास वेध घेतला जातो. तर आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे ही प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे हे आपल्याला प्राचीन ग्रीकच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण का, तर प्रबोधन जे आहे ते 15व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये झालेलं होतं आणि ग्रीकमध्ये सर्वात मोठी त्याची क्रांती झालेली होती. आणि मग तिथं अनेक कवी, इतिहासकार, अशा प्रकारे कलावंत हे पुढे येत होते. डांटेसारखा कवी असेल किंवा हिरोडोटस सारखा इतिहासकार असेल, म्हणजे अशा सारखे त्या ठिकाणी ग्रीकमध्ये उदयास आलेले होते. तर बघा, आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे ही प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात. हिस्ट्री हा शब्द मूळ ग्रीक भाषेतीलच आहे. आज आपण जो हिस्ट्री हा इतिहासासाठी जो शब्द वापरतोय तो मूळ ग्रीक या भाषेतीलच तो आहे. आणि इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम वापरलेला होता. त्याचा द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी तो वापरला गेलेला होता. आणि हिरोडोटस हा इतिहासाचा जनक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. हा एक महान इतिहासकार म्हणून ओळखला जातो. तर तुम्हाला 2 मार्कासाठी असाही प्रश्न विचारला जाईल की हिरोडोटसला इतिहासाचा जनक असे म्हणतात. तर त्याचं उत्तर आपल्याला कारण द्यायचं आहे बा, की प्राचीन इतिहास लेखनाला जी सुरुवात आहे, आधुनिक इतिहास लेखनाला जी सुरुवात आहे ती ग्रीकमध्ये झाली. आणि ग्रीक इतिहासकार जो आहे हिरोडोटस यांनी सर्वप्रथम हिस्ट्रीज हा शब्द वापरला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखनाला सुरुवात केली. द हिस्ट्रीज असं त्यांनी आपलं ग्रंथ जो आहे हा ग्रंथ त्यांनी त्याच्या शीर्षकासाठी हा म्हणजे हिस्ट्रीज असं शीर्षक दिलं. आणि सर्वात प्रथम त्यांनी आधुनिक इतिहास लेखनाला सुरुवात केली. आणि म्हणून हा इतिहासाचा संशोधक असल्या कारणाने, प्रथम संशोधक असल्या कारणाने त्याला इतिहासाचा जनक असे म्हणतात. तर हा आपण इथं लक्षात ठेवायचा आहे भाग. त्यानंतर मुलांनो, आपण युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. बघा, युरोपमधील वैज्ञानिक, आपल्याला सर्वांना माहिती की युरोप खंड हे प्रथम आघाडीवर होतं. औद्योगिक क्रांती झालेली होती 18व्या शतकामध्ये. आणि त्यामुळे त्याच्याही अगोदर जर आपण गेलो तर प्रबोधन झालेलं होतं. लोकांमध्ये सामाजिक, राजकीय या सगळ्या गोष्टी जाणीव झालेली होती. आणि मग युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून घ्यायची आहे. तर इसवी सन 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये तत्त्वज्ञान, बघा 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये तत्त्वज्ञान, विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झालेली होती. त्याचबरोबर वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे सामाजिक व ऐतिहासिक वास्तवासाठी अभ्यास करता येणे शक्य झालेलं होतं. युरोप, अमेरिकेमध्ये इतिहास लेखनास विचार मंथन त्या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. पहा, म्हणजे युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी इतिहास लेखनाचं मंथन जे आहे ते सुरू झालेलं होतं. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला सुद्धा महत्त्व फार होतं. 18व्या शतकाच्या आधी युरोपीय विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा व त्या संबंधित तत्वज्ञान या ठिकाणी सुरू होतं. मात्र इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान दर्जा प्राप्त झाला. आणि अशा प्रकारे मग युरोप खंडामध्ये हे आधुनिक इतिहासाचं जे तत्व आहे ते पुढं जायला मदत झाली असेल. मग छापखाने असतील, हे तिथं सुरू झाले असतील. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी इतिहास लेखनाला सुरुवात झालेली होती. आता या इतिहास लेखनासाठी जे महत्त्वाचे विचारवंत होते, पाश्चिमात्य विचारवंत, युरोप खंडातील इंग्लंड, फ्रेंच, जर्मनी या राष्ट्रामधील जे काही पाश्चिमात्य विचारवंत आहेत त्या संदर्भात त्यांची अधिक आपण माहिती करून घेऊया. तर बघा, इतिहास लेखन शास्त्र विकसित होण्यास अनेक विचारवंतांचा हातभार या ठिकाणी लागला. रेने देकार्त पहिला जो विचारवंत आहे तो रेने देकार्त. याचा कालखंड बघा 1596 ते 1650 असा याचा कालखंड आहे. हा रेने देकार्त हा एक फ्रेंच इतिहासकार होऊन गेला. तो महान विचारवंत म्हणून सुद्धा ओळखला जातो. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या
ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असं त्याचं मत होतं. त्यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड, बघा त्यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड हा महत्त्वाचा ग्रंथ लिखाण केलं आणि या ग्रंथातील नियम हे शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहेत असं त्याचं मत आहे. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही. बघा एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये असं रेने देकार्त यांचं मत होतं. आणि खरे पा एखादी गोष्ट सत्य आहे की नाही याची विश्वासार्हता तपासली गेली पाहिजे आणि जोपर्यंत आपल्याला ते पटत नाही तोपर्यंत आपण ते त्याचा स्वीकार करू नये असं रेने देकार्त यांचं मत आहे. पा दुसरा जो विचारवंत आहे, महान विचारवंत आहे तो व्हॉल्टेअर. आपल्याला माहिती आहे फ्रेंच राज्यक्रांती झाली युरोपमध्ये आणि त्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये ज्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला तो व्हॉल्टेअर हा जो विचारवंत आहे फ्रेंच विचारवंत, तर त्यामध्ये इसवी सन 1694 त्याचा कालखंड बघा, इसवी सन 1694 ते 1778 हा एक फ्रेंच विचारवंत म्हणून ओळखला जातो. फ्रेंच राज्यक्रांतीसाठी त्याचं योगदान खूप मोठं आहे. मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरुय असं त्याचं मूळ नाव आहे. प्रमुख विचारवंत युरोप खंडातील ओळखला जातो. इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ, त्याचं मत बघा की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटना कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक अवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणं हा सुद्धा आवश्यक आहे असा विचार त्यांनी मांडलेला होता. तर बघा हा व्हॉल्टेअर हा फ्रेंच राज्यक्रांतीसाठी योगदान देणारा विचारवंत आहे आणि तो असा म्हणतोय की इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटना कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, बघा तत्कालीन जो समाज होता त्याच्या परंपरा, व्यापार, आर्थिक अवस्था, शेती म्हणजे या सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय बाबी ज्या आहेत त्या सुद्धा तपासल्या गेल्या पाहिजेत असं व्हॉल्टेअरला वाटत होतं. त्यानंतर तिसरा विचारवंत जो आहे पाश्चिमात्य विचारवंत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, तर याचा 1770 ते 1831 असा याचा कालखंड आहे. प्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ, बघा हेगेल हा प्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ म्हणून ओळखला जातो. द्वंद्ववाद, इतिहासामधील ही जी संकल्पना आहे द्वंद्ववाद, ही संकल्पना किंवा हा जो सिद्धांत आहे डायलेक्टिक्स हा सिद्धांत त्यांनी मांडला. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध, बघा ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे, ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे असं त्याचं मत होतं. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासाची मांडणी इतिहासकार वेळोवेळी उपलब्ध करून देतात असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असतं. आणि एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस, बघा एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथात त्याची व्याख्याने व लेख हे संकलन त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. रिझन इन हिस्ट्री, बघा यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे म्हणजे फ्रेडरिक हेगेल यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे रिझन इन हिस्ट्री, हे पुस्तक किंवा हे ग्रंथ त्यांनी लिखाण केलं. आणि द्वंद्ववाद ही संकल्पना त्यांनी या ठिकाणी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. तर आता जर्मन तत्वज्ञ, बघा द्वंद्ववाद म्हणजे काय, तर या ठिकाणी जर्मन तत्वज्ञ जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी ही संकल्पना मांडली. त्याच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांमध्ये करावी लागते. बघा म्हणजे हेगेल असं म्हणतो की कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांमध्ये करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. म्हणजे त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट, बघा उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. आणि या पद्धतीत प्रथमच एक सिद्धांत मांडला जातो आणि त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि त्या दोन्ही सिद्धांताचा तर्कदृष्टीत उहापोह केला जातो आणि त्याच्याद्वारे या ठिकाणी त्याचा सार जो ज्यात सामावलेला आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. म्हणजे या ठिकाणी प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि या दोन्ही सिद्धांत तपासले जातात आणि त्यातून
त्याचा सार काढला जातो म्हणजे योग्य विश्लेषण काढलं जातं. म्हणजेच द्वंद्ववाद असं त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे खरं खोटं, बरे वाईट असं. मग हे बरं म्हणजे नेमकं काय, तर अशा प्रकारे त्यातून तो भाग काढला, समन्वय साधला जातो किंवा समन्वय काढला जातो. त्यानंतर पुढचा विचारवंत आहे पहा, अतिशय महत्त्वाचा विचारवंत आहे, आपल्याला 2 मार्कासाठी टिपेसाठी सुद्धा येऊ शकेल. लिओपॉल्ड व्हॅन रांके. बघा पुढचा विचारवंत आहे चौथा, लिओपॉल्ड व्हॅन रांके. त्याचा कालखंड आहे इसवी सन 1795 ते 1886. जर्मन विचारवंत आहे. हा जर्मन विचारवंत आहे. प्रसिद्ध ग्रंथ द थिअरी ऑफ प्रॅक्टिस. बघा प्रसिद्ध ग्रंथ आहे द थिअरी ऑफ प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. या ग्रंथात विविध त्याचे लेख संकलन आहेत. बर्लिन विद्यापीठातील इतिहास लेखनावर प्रभाव त्यांनी टाकलेला होता. त्यांनी इतिहास संशोधनास चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितलेले होतं. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही महत्त्वाची असते, असं त्याचं मत त्या ठिकाणी होतं. तर अशा पद्धतीने आज आपण इथं थांबूया. नमस्ते, धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासाठी नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलच्या बटनावरती बेलचं बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.